नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. नेमकं काय घडलं, त्यानंतरच्या काय काय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत जाणून घेऊया. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकानिमित्तानं भेट घेतल्याची माहिती. तुमची मागणी ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य. उपस्थितांमध्ये हर्षा. अभ्यंकर सर, तुम्ही आपण बोलत असताना ते एक जे गाणं आहे ना, आमदार झाल्यासारखं वाटतंय, तसं मला वाटलं मी मुख्यमंत्रीच झालोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली. निवासस्थानी दोघांमध्ये तासभर खलबतं. महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता. राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी मला शुभेच्छा दिल्या, घरी आमंत्रण दिलं, त्यानुसार मी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन. त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट असू शकते. फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीबद्दल भुजबळांची प्रतिक्रिया. साहेब भेटत असतात, त्यांना ते फडणवीस साहेबांना भेटतात, शिंदे साहेब पण त्यांना भेटतात. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ती भेट असू शकेल. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता. महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला काही जागा सोडण्याची चिन्ह. राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात एक नवीन कॅफे सुरू केलाय. तिथे लोक चहापानासाठी येत असतात. राज ठाकरे फडणवीस भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पानाला येत असतात सातत्यानं, आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं. राज ठाकरे आणि फडणवीसांची आजची भेट कौटुंबिक होती. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. तर शरद पवारांच्या बंगल्याबाहेर राऊत झाडू मारायला जातात का? संदीप देशपांडेंकडून राऊतांना प्रत्युत्तर. आपल्याला माहिती आहे सन्माननीय राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळेच ही एक सदिच्छा भेट होती. राज ठाकरेंना आम्ही राजकारणात कधी सिरियस घेतलं नाही. निवडणुकांच्या आधी त्यांच्या भूमिका भाजप विरोधात. ऐन निवडणुकीच्या काळात ते प्रो भाजप होतात. फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून अंधारेंचा हल्लाबोल. निवडणुकांच्या आधी मात्र त्यांच्या भूमिका भाजपच्या विरोधातल्या असतात, पण ऐन निवडणुकीच्या काळात ते लगेच प्रो बीजेपी भूमिका घेतात. या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्र सोडा, आता मनसेच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा लक्षात आल्या आहेत.